नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे जीवा नंदिनीला विचारत असतो की नंदिनी, अगं दिवाळी येते, फराळाचं काय? नंदिनी म्हणते, आईंनी लिस्ट करून तयार ठेवली आहे, आता सगळं साहित्य आणलं की फराळाला हळूहळू सुरुवात करू. तेव्हा जीवा म्हणतो, हळूहळू नाही, फराळाला आपण बुलेटच्या स्पीडने इथे सुरुवात करूया. आपण सगळेजण मिळून फटाफट फराळ बनवून तयार करू. तेव्हा नंदिनी म्हणते, काय तुम्हाला फराळसुद्धा बनवता येतो का? तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी अगं काय बोललीस तू? तुला कळतंय का मी कोण आहे? द जीवा, जीवा देशमुख. मला फराळ येत नसेल असं वाटलंच कसं तुला? आजी, अगं बघ ही काय बोलते तुझ्या नातवाला. तुझी नातसून आहे ना, ती माझ्यावरती संशय घेते. तिला असं वाटतंय की मला काहीच बनवता येत नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा, म्हणजे अजून काय काय शिकवले तुमच्या आजीने तुम्हाला? तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी आजीला राग येईला, तिच्या हाताखाली खूप छान पद्धतीने तयार झालो आहे मी. तिने मला लाडू करंजा सगळं काही बनवायला शिकवले. आता जर आजीला राग आला असता आणि तिला जर शक्य झालं असतं ना, तर तिने तुला वरून टपली मारली असती, माहिती आहे का तुला? तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा सॉरी आजी, मला माहिती नव्हतं की जीवा तुम्हाला फराळसुद्धा बनवता येतो. तेव्हा जीवा म्हणतो, अगं वाटलं काय तुला नंदिनी? अगं हा जीवा कोण आहे? ह्या जीवाच्या हाताला काय काय येतं तुला काय सांगू. ह्या जीवाच्या हाताला फराळ करता येतो, जीवाच्या हाताला कविता करता येतात. आणि तेव्हा लगेच नंदिनी म्हणते, आणि जीवाच्या हाताला खातासुद्धा येतं नाही का? तेवढ्यातच आता ऑर्डर आलेली असते. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की अगदी बरोबर, जीवाच्या हाताला खातासुद्धा येतं. तेव्हा इथे कॉफी आणि त्याचबरोबर त्याने इथे पावसुद्धा मागवलेले असतात, मस्का वगैरे लावून. तेव्हा तो नंदिनीला सुद्धा एक पाव देतो आणि स्वतःसुद्धा खात असतो. खात असताना इथे जीवाच्या तोंडाला आता पावाचा थोडासा कण लागतो. तेव्हा इथे बोलायच्या नादात जीवाचं काही लक्ष जात नाही, मात्र नंदिनीचं लक्ष त्याच्याकडेच असतं. तेव्हा त्याच्या तोंडाला लागलेलं पावाचा कण आता नंदिनी आपल्या हाताने बाजूला करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नंदिनी खूपच जास्त लाजतसुद्धा असते. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा इथे आता नंदिनीकडे बघत असतो, नंदिनी जीवाकडे बघत असते. जीवाने नंदिनीसाठी जे काही केलेलं असतं ना, त्यामुळे नंदिनी त्याच्यावरती खूपच जास्त खुश असते. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा नंदिनी एकमेकांकडे बघण्यात मग्न असतात. तेव्हाच तिथे वेट्रेस येते आणि ती म्हणते की सर, अजून काय हवं आहे काय तुम्हाला? तेव्हा जीवा म्हणतो, हो ना, अजून खूप काही हवं आहे. म्हणजे बाबांच्या नजरेमध्ये मला माझ्याबद्दल अभिमान हवा आहे, त्याचबरोबर दादाची शाबासकी मिळवायची आहे, आईबरोबर पहिल्यासारख्या गप्पा मारायच्या आहेत, आणि ही जी मुलगी माझ्यासमोर बसली आहे ना, हिच्या चेहऱ्यावरती मला गोड स्माईल आणायचं आहे. बोल, एवढं सगळं हवं आहे मला, बोल आता काय करशील? तेव्हा नंदिनी म्हणते, बोल नाही, बिल बिल घेऊन या, बिल देतो आम्ही. तेव्हा ती मुलगी आता जीवाकडे बघते आणि सरळ तिथून निघून जाते. नंदिनी म्हणते, जीवा काय करताय काय तुम्ही? किती बोलता तुम्ही हो, तुम्हाला दम नाही लागत? तेव्हा जीवा म्हणतो, आता बोलताना त्याच्यामध्ये दम काय लागणार आहे? मला एवढं सगळं आयुष्यामध्ये कमवायचं आहे, त्याचबद्दल सांगितलं ना मी तिला. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्ही पण ना, कधी काय बोलाल काही सांगता येत नाही. त्यानंतर इकडे आता बिल दिल्यानंतर इथे जीवा तिला 500 रुपये देत असतो. तेव्हा ती म्हणत असते की सर, तेव्हा जीवा म्हणतो, काही हरकत नाही, कीप द चेंज. ती म्हणत असते, सर तुम्ही ऐका तर. जीवा म्हणतो, काही हरकत नाही, ठेव ना सुट्टे पैसे तुला. तेव्हा ती मुलगी म्हणते, सर तुमचे 500 नाही 800 रुपये झालेत. तेव्हा जीवा म्हणतो, हो का? अगं मग बोल ना असं, मला असं वाटतंय की मी तुला जास्त पैसे देतोय. तेव्हा इकडे नंदिनी हसायला लागते. नंदिनी म्हणते, मी देते ना. जीवा म्हणतो, नाही अजिबात नाही. तेव्हा इथे जीवाकडे आता 500 रुपये असतात. तो म्हणतो की 800 रुपये झालेत म्हणजे मला 300 रुपये द्यावे लागतील. तुम्ही एक काम करा, माझं कार्ड स्वाईप करा. तेव्हा इकडे ती मुलगी म्हणते, नाही सर, तुमचं कार्ड स्वाईप करता येत नाही, कारण का टेक्निकल इश्यू आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जीवा म्हणत असतो, अरे असं काय, माझ्याकडे आता सुट्टे पैसे नाही आहेत तुला द्यायला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नंदिनी म्हणते, काही हरकत नाही, मी देते ना. तेव्हा इथे नंदिनी आपल्याकडचे 500 रुपये काढून त्या मुलीला देते. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी मला असं नाही आवडत, म्हणजे मी इथे बोलवल्यानंतर, मी पार्टी दिल्यानंतर दुसरं कोणीतरी पैसे का देईल? तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा, म्हणजे मी पैसे दिलेलं आवडलेलं नाही आहे का तुम्हाला?
तेव्हा जीवा म्हणतो तसं नाही आहे, तू पैसे दिलेस ते मला आवडलं नाही असं नाही, पण आता माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून तू दिलेस ना, मला ते नाही आवडलं. तेव्हा नंदिनी म्हणते मग काय झालं मी पैसे दिले तर. तेव्हा जीवा म्हणतो पण प्रत्येक वेळेला मी कुणाला जर असं कॉफी शॉपमध्ये रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो ना तर बिल मी पे करतो, मला नाही आवडत कुणी दुसऱ्यांनी केलेलं. तेव्हा नंदिनी म्हणते अच्छा, म्हणजे प्रत्येक वेळेला बिल पे करून तुम्ही सगळ्यांना खुश ठेवता, सगळ्यांना तृप्त करता, आनंदी ठेवता आणि मग तुमच्या आनंदाचं काय. तेव्हा म्हणूनच मी तुमच्या आयुष्यामध्ये आली. तुम्ही प्रत्येकाचा विचार करताना मग तुमचाही कुणीतरी विचार करायला हवं आहे, म्हणून मी तुमच्या आयुष्यामध्ये आली आहे तुमच्या आनंदाचा विचार करायला. तेव्हा इथे जीवा म्हणतो आणि तुझ्या आनंदाचं काय, तू कुठल्या गोष्टीने खुश होतेस. तेव्हा इथे आता ती मुलगी सुट्टे पैसे घेऊन येते आणि नंदिनीला देते. तेव्हा नंदिनी म्हणते अगदी बरोबर, माझ्यासुद्धा काही काही गोष्टी आहेत ज्यांनी मी आनंदी होते, खास करून म्हणजे तुमच्या कवितांनी. तुमच्या कविता मला खूप आवडतात. तेव्हा इथे जीवा म्हणतो कविताचं नाव काढलं ना की मला आता धडकीच भरते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते का. तेव्हा जीवा म्हणतो नाहीतर काय, आनंद निवासच्या 10th ॲनिव्हर्सरीला मी इतकी छान कविता केली होती आणि काय झालं, बुलडोझर आला होता आनंद निवास पाडायला, त्यामुळे तेव्हापासून मला कविताचं नाव जरी घेतलं ना तरीसुद्धा भीती वाटते. तेव्हा नंदिनी म्हणते जीवा, जगात काही झालं ना तरीसुद्धा तुम्ही तुमच्या कविता लिहिणं बंद नाही करायचं. म्हणजे मला माहिती आहे कविता तुमचा श्वास आहे. एक वेळ तुमच्याकडे पैसे नसतील ना तरीसुद्धा चालेल, पण कविता मात्र तुमच्याकडे हव्यात, ज्या तुमच्या श्वास आहेत, तुमचा आनंद आहे, मला माहिती आहे ना. तेव्हा आता तुम्ही काही झालं तरी कविता लिहिणं बंद करायचं नाही. आणि कवितामुळे आहे ना माणूस नेहमी आनंदी राहत असतो. ती कला आहे तुमची आणि तुमच्याकडून तुमची कला कुणीही काढू शकत नाही, असं इथे नंदिनी आता जीवाला म्हणत असते. तेव्हा इथे जीवा लगेचच कविता लिहायला सुरुवात करतो. खूप छान अशी कविता तो नंदिनीसाठी लिहितो आणि म्हणतो की मी कविता लिहितोय, तुला वाचून दाखवू. तेव्हा नंदिनी म्हणते हो. तेव्हा जीवा इथे अशी सुंदर कविता जी त्याने इथे नंदिनीला लक्षात ठेवूनच केलेली असते, ती कविता तो नंदिनीला वाचून दाखवतो. तेव्हा नंदिनी खूप खुश होते आणि म्हणते की जीवा खरंच खूपच छान कविता केली तुम्ही, खूपच छान, मला खूपच आवडली. तेव्हा जीवा म्हणतो हो ना. तेव्हा नंदिनी म्हणते अगदी खरंच. तेव्हा इथे नंदिनी म्हणते ती कविता माझ्याकडे द्या, तुम्ही बिलावरती कविता केली आहे ना, आता हे बिल फक्त बिल राहिलेलं नाही आहे, तर ह्या बिलाची किंमत वाढली आहे, प्राइजलेस झाले हे बिल, कारण त्याच्यावरती तुमची कविता आहे, म्हणून हे बिल मी माझ्याकडे आयुष्यभर जपून ठेवणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता काव्या गणपती बाप्पांजवळ हात जोडून उभी असते. ती म्हणत असते की बाप्पा हे सगळं काय आहे. आनंद निवास म्हणजे ताईचा श्वास आहे. ती तिथे सगळ्यांसाठी जगत असते आणि त्या माणसांना मदत करता करता ती स्वतःचं स्वप्न जगत असते आणि तू त्या आनंद निवास तिच्यापासून हिरावून घेतोयस. देवा काही कर, पण आनंद निवास ताईला परत मिळू दे. तेव्हा तिथे नंदिनी येते आणि म्हणते मिळालं, आनंद निवास मला परत मिळालं काव्या. तेव्हा काव्या म्हणते काय ताई खरंच. तेव्हा नंदिनी म्हणते हो खरंच, आनंद निवास मला मिळालं आणि नुसतं मिळालं नाही तर ते माझं झालं आहे. तेव्हा इथे काव्याला खूप आनंद होतो आणि ती लगेचच इथे नंदिनीला मिठी मारते, कारण तिला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा काव्या म्हणते नंदिनी ताई, तुला मी सांगू शकत नाही की मला किती आनंद झाला आहे. खरंच आनंद निवास परत मिळालं ना, त्यामुळे खरंच मी खूप खुश झाले. तुला माहिती आहे सकाळी जेव्हा मला कळलं की आनंद निवासचं ऑप्शन आहे, तेव्हा माझी काय अवस्था झाली होती ना, मी तुला सांगू शकत नाही आहे. पण बरं झालं आनंद निवास तुला परत मिळालं. तेव्हा नंदिनी म्हणते अगं मग काय, आनंद निवास परत मिळणारच होतं आणि तुला माहिती आहे का, जीवाने हे आनंद निवास मला परत मिळवून दिलं आहे. तेव्हा काव्या म्हणते हो का, आणि हे काय, आनंद निवासचं मॉडेल हे कुणीतरी फेकून दिलं होतं ना, तोडलं होतं. तेव्हा नंदिनी म्हणते हो मला माहिती आहे, कुणीतरी का, मीच तोडलं होतं ते रागाच्या भरामध्ये, पण जीवाने हे आनंद निवाससुद्धा जोडलं आणि मला माझं खरं खुरं आनंद निवाससुद्धा परत मिळवून दिलं. तेव्हा काव्या म्हणते ताई प्लीज तू मला आहे ना सगळं व्यवस्थित सांग, नक्की काय काय घडलं ते सगळं मला सांग. तेव्हा इथे आता नंदिनी स्टार्टिंगपासून सांगते की जीवाने महाजनी काकांना हाताशी धरून भास्करला कशा पद्धतीने फसवलं, त्यानंतर 10 करोडला आनंद निवासची जागा ही खरेदी केली आणि त्या भास्करच्या हातातून आनंद निवासची चावी खेचून घेतली आणि त्याला तिथून पाठवलं आणि मला गुडघ्यावरती बसून आनंद निवासची चावी परत केली आणि मला म्हणाले की घे
आनंद निवास तुझा श्वास आहे, तुझं स्वप्न आहे, हे मी तुला परत करतोय. तेव्हा इथे काव्या म्हणते, खरंच ताई, बाप्पाची खूप कृपा झाली म्हणून तुझा आनंद निवास तुला परत मिळालं. बरं झालं, आता आपल्या दोघींच्याही आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्यात. तू दे बरं इथे आनंद निवास, आता त्याला कुणाचीही दृष्ट लागायला नको. आणि काव्या आनंद निवास घेते आणि बाप्पाच्या पायथ्याजवळ ठेवते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे काव्या म्हणते, ताई, आता तुझ्या आणि माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत झालेल्या आहेत. म्हणजे बघ ना, जन्मेजयने तुला तुझा आनंद निवास परत मिळवून दिलं आणि इथे मानी काकू आता पूर्वीसारख्या माझ्याबरोबर चांगल्या वागत आहेत. म्हणजे आपल्या दोघींच्या सुद्धा आयुष्यातले प्रॉब्लेम्स दिवाळीच्या आधी निघून गेले. तेव्हा इथे आता नंदिनी म्हणते, हो ना, म्हणजे बघ ना, आपण दोघीजणी संकटावरती का मात करू शकलो, कारण आपली माणसं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. म्हणजे बघ ना, मला या संकटातून बाहेर काढलं जीवाने आणि तुला या संकटातून बाहेर काढलं पार्थने. ही दोन माणसं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी होती ना, म्हणून आपण प्रत्येक संकटाशी दोन हात करू शकलो, त्याच्यावरती मात करू शकलो. बरोबर ना? त्यामुळे तू पार्थला जप आणि मी जीवांना जपते. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिथे जीवासुद्धा आलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा, कुठे होतात तुम्ही? एवढा वेळ केलात यायला, गाडीमध्ये काही राहिलं होतं का? तेव्हा जीवा म्हणतो, नाही, काही नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा, तुम्ही माझ्यासाठी गजरा आणले आहेत ना? अहो, मग गजरा द्या ना. तेव्हा जीवा म्हणतो, नाही नाही, गजरा नाही आणला. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा, अहो, गजऱ्याचा वास इथे दरवळतोय, सुगंध दरवळतोय आणि तुम्ही नाही काय म्हणताय? मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी गजरा आणले आहेत, हो ना? तेव्हा काव्या म्हणते, ताई, तुमचं चालू द्या, मी तुमच्या दोघांसाठी चहा करून आणते. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं नको आम्हाला चहा, आम्ही दोघेजण चहा आता घेऊनच आलो आहे, तू थांब ना. आणि काव्य, अगं तू माझ्या बाजूने भांड त्यांच्याशी, अगं ते माझ्यासाठी गजरा घेऊन आलेत पण ते देत नाही आहेत. तेव्हा इथे जीवाला आठवतं तो काव्यासाठी सुद्धा असाच गजरा घेऊन जायचा. तेव्हा इथे काव्या म्हणते की नाही, बरोबर आहे, म्हणजे अगदी गजऱ्याचा सुगंध तर दरवळतोय. नंदिनी म्हणते, जीवा, तुम्ही कुठलीही गोष्ट कितीही लपून ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरी ती कळतेच. तेव्हा काव्य म्हणते, अगदी बरोबर, एखादी गोष्ट कितीही लपून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ती कळतेच, नाही का ताई? तेव्हा इथे काव्याला सुद्धा आठवतं, म्हणजे जीवाने काव्यासाठी गजरा तर काव्याने त्याच्यासाठी एक रुमाल तयार करून आणलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्य म्हणत असते की खूपच जास्त सुगंध दरवळतोय ना, त्यामुळे कुठलीही गोष्ट लपून ठेवली तरी ती काही लपून राहत नाही, बरोबर ना? तेव्हा इथे आता जीवा तो गजरा काढतो. तेव्हा नंदिनी म्हणते, हे काय, तुम्ही आणला होतात ना गजरा, मग लपून का ठेवलात तुम्ही आणि अचानकपणे गजरा कसा काय आणलात तुम्ही? तेव्हा जीवा म्हणतो, काही नाही, म्हणजे आनंद जर असेल तर त्याला गजऱ्याची साथ अगदी उत्तम शोभून दिसते ना, म्हणून मी हा गजरा तुझ्यासाठी आणला होता. तेव्हा काव्य म्हणते, ताई, मी आलेच हा. नंदिनी म्हणते, अगं कुठे जातेस तू? मला माहिती आहे गजरा तुलाही आवडतो, मग तू सुद्धा गजरा मांड ना. तेव्हा काव्य म्हणते, नाही, नको नको, मला नको. तेव्हा नंदिनी म्हणते, का तुला नको का? हे बघ, तुला सुद्धा गजरा आवडतो आणि आतापर्यंत मी एकटीने कधी गजरा मांडला आहे का? प्रत्येक वेळेला मी गजरा आणला आहे तेव्हा मी तुलासुद्धा दिला आहे की नाही, मग ह्या वेळेला तुला कसा नको देऊ? तेव्हा काव्य म्हणते, पण तो तुझ्यासाठी आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, काव्य, अगं असं काय करतेस? जे माझं आहे ते तुझं आहे ना, आणि जे माझं आहे ते आपण दोघीजणी शेअर करत आलो आहे, मग आताही शेअर करायचं. घे बरं, मी माळते तुला गजरा. तेव्हा नंदिनी काव्याला स्वतःच्या हाताने गजरा माळते. तेव्हा नंदिनी म्हणते, बघ, गजरा मांडल्यानंतर किती सुंदर दिसतेस तू. तेव्हा काव्यसुद्धा नंदिनीला गजरा माळते. त्यानंतर प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणते, मी आनंद निवासचं मॉडेल रूममध्ये ठेवून आले हा. तेव्हा इथे आता जीवा काव्याकडे बघायला जाणार तेवढ्यातच काव्या त्याच्याकडे पाठ करून उभी राहते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विक्रम काका आणि पिहू दोघेजण डेकोरेशन करत असतात. तेव्हा पिहू म्हणत असते, विक्रम काका, आपल्याला सगळं डेकोरेशन अगदी लवकर पूर्ण करायचं आहे आणि दिवे माहिती आहेत ना कसे लावायचे आहेत? मानिनी काकूला दिवे व्यवस्थित लावलेले आवडतात, अगदी लाईनीमध्ये सजावट केल्यासारखे. नाही तर मामी काय म्हणेल सांगू ना? काय विक्रम, तुम्हाला एक काम दिलं होतं ते सुद्धा तुम्हाला नीट करता आलं नाही आहे. हे दिवे असे दिवे लावतात का? तुम्हाला सुद्धा काय बोलायचं ना विक्रम, खरंच. त्यानंतर प्रेक्षकांना विक्रम काका हसायला लागतात आणि म्हणतात, वा वा पिहू, जमलंय जमलंय तुला पिहू, जमलंय. तेव्हा पिहू म्हणते, जमलंय ना मला. मग मामा एक काम करशील का? आता माझी फटाक्यांची जी लिस्ट आहे ना त्याच्यामध्ये तू 2 बंडल अजून ॲड करशील का? तो म्हणतो, अगं बंडल कशाला, अख्खा तुझ्यासाठी पॉकेटच आणतो ना. तेव्हा पिहू म्हणते, खरंच मामा,
विक्रम काका म्हणतात अगदी खरंच. त्यानंतर इथे विक्रम काका म्हणतात पिहू तू माझं एक काम करतेस का, माझ्यासाठी चहा घेऊन येतेस का. तेव्हा पिहू म्हणते हो आणते ना, आत्ता आणते. तेव्हा इकडे मानिनी आहे त्याने म्हणते आणलाय चहा आणलाय. काय हो तुमचं आपलं, तुम्ही पण काम करताय, मी पण तिथे फराळाचं बघते ना आणि त्याच्यामध्ये घाई तुमची चहाची. मला चहा हवाय. जरा म्हणून धीर नाही आहे तुम्हाला, किती वेळा चहा पित असता तुम्ही. तेव्हा इथे मानी म्हणते आणि हे काय, दिवे अजून नाहीच लागलेत का. दिवे मला व्यवस्थित लाईनीत लागलेले हवेत आत्ताच सांगते मी तुम्हाला. तेव्हा विक्रम काका म्हणतात नाही करणार मी, जा नाही करणार काम. तेव्हा मानी काकू म्हणते जाऊ दे ना, मला काय करायचं आहे तर करा, नसेल करायचं तर नका करू. मी जाते, मला नंदिनी बरोबर फराळाची तयारी करायची आहे. तेव्हा काव्या म्हणते हो ठीक आहे तुम्ही जा, नंदिनी ताई बरोबर तुम्ही फराळाची तयारी करा आणि मी आणि काका आम्ही दोघेजणं मिळून सजावटीचं बघतो. आज संपूर्ण घर हे डेकोरेट होऊन जाणार आहे. तेव्हा इथे आता विक्रम काका म्हणतात बघितलंस ना, माझी लेक आहे माझ्या बाजूने, प्रत्येक वेळेला ती माझ्या बाजूने असते. नंदिनी तुझ्याबरोबर फराळ बनवत असेल तर काव्या माझ्याबरोबर इथे आता सजावट करणार आहे, डेकोरेशन करणार आहे. बघ करायची का आता आपल्यामध्ये स्पर्धा, करायची का स्पर्धा, आम्हीच जिंकणार. तेव्हा माळणी म्हणते नाही मी तुमच्यासमोर हात जोडते, मला इथे स्पर्धा वगैरे करायची नाही आहे. तेव्हा काव्या म्हणते बघाच तुम्ही आता फराळ बनवा, जेवढ्या तुम्ही चकल्या बनवाल ना तेवढे आम्ही इथे दिवे लावतो की नाही बघाच तुम्ही. विक्रम काका म्हणतात बघा आता मानिनी, आता डेकोरेशन बघून तुझे डोळे दिपवणारच आहेत. तेव्हा मानिनी म्हणते काय, डोळे माझे खरंच दिपवणार आहेत की असे उघडणार आहेत आ म्हणून. तेव्हा विक्रम काका म्हणतात नाही अजिबात नाही, तुझे डोळे दिपवणारच आहेत आणि माझ्या 2 मुली आहेत ना त्यांना काही बोलू नकोस. बघ आता आम्ही दोघेजण मिळून कसं इथे डेकोरेशन करतो ते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सुनीता आता काव्याच्या पाठीमागे हात धुवून लागलेली असते. तिने ते फुटेज मिळवलेलं असतं जेव्हा इथे जीवाने ते गुलाबाचं फूल काव्याला दिलेलं असतं, तेव्हा सुनीताने हे सगळं बघितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता काव्या ही डेकोरेशन करत असताना पडणार असते. तेवढ्यातच तिथे पार्थ येतो आणि काव्याला सांभाळतो. तेव्हा इथे आता नंदिनी आणि जीवा दोघेजण फराळ करत असतात. तेव्हा नंदिनी म्हणते काय करताय तुम्ही. जीवा म्हणतो की चकळ्या, आता बघ अशा चकळ्या करतो ते मी. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जेव्हा काव्या पडत असते तेव्हा पार्थ तिला सांभाळतो. काव्या म्हणते प्रत्येक वेळेला मी जेव्हा संकटात असते तेव्हा तुम्हीच कसे मला वाचवायला येता. तेव्हा पार्थ म्हणतो कारण युनिवर्सला सुद्धा असं वाटत असेल की प्रत्येक वेळेला संकटात मीच तुम्हाला वाचवायला आलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो रम्याला राग आलेला असतो. तेव्हा ती इथे आपल्या आईला येऊन सांगते. तेव्हा वसू म्हणत असते की रम्या मला असं वाटतंय देवाची सुद्धा हीच इच्छा असेल. आता देवाच्या मनात असेल ना तरच काहीतरी मोठा धमाका होईल. तेव्हा सुनीता मानिनीला म्हणत असते की धमाका तर आता दिवाळीच्या वेळेला होणारच ग. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मानिनी काकू काव्याला म्हणत असतात की काव्या माझी सगळ्यात जवळची मैत्रीण मला परत मिळालेली आहे आणि आता तिला माझ्यापासून कुणीही दूर करू शकणार नाही आहे असं इथे मानिनी काव्याला म्हणत असते. तेव्हा काव्याला तिचं बोलणं ऐकून खूपच छान वाटतं आणि आनंद होतो.